भाजपची महत्त्वाची बैठक आहे। आगामी मनपा आणि झेडपी निवडणुकांसाठी भाजप सध्या ॲक्शन मोडमध्ये आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर त्यांची ही बैठक आहे आणि या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणनीती ठरण्याची शक्यता आहे। या बैठकीला फडणवीसांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे उपस्थित राहणार आहेत। तेव्हा आज या महत्त्वाच्या राजकीय बैठका आहेत आणि आज संध्याकाळी वर्षावर महत्त्वाची बैठक असणारे भाजपची यामध्ये काही रणनीती पुढे ठरण्याची शक्यता आहे। येणाऱ्या महापालिका, झेडपीच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाचा मुद्दा आहे। तर या बैठकांवर लक्ष ठेवून आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। आपण सीमाकडून या बैठकांविषयी आणखी माहिती जाणून घेऊया। सीमा, आज महत्त्वाच्या बैठका, एकतर महायुतीची समन्वय समितीची बैठक आणि त्याचबरोबर भाजपची रणनीतीची बैठक असणार आहे। काय काय नेमके या बैठकांचे महत्त्वाचे मुद्दे असतील थोडक्यात सांगा। नक्कीच अनुपमा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागलेत आणि त्यासाठी सर्वच पक्षांनी आपली कंबर कसलेली आहे आणि या निवडणुकीसाठी आता सगळेच सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आज महायुतीच्या समन्वयकांची जी बैठक आहे ती पार पडणार आहे संध्याकाळी मंत्री शंभूराजे देसाई यांच्या बंगल्यावरती। तर दुसरीकडे संध्याकाळी 7 वाजता वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। खरं तर या दोन बैठका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत, कारण समन्वयकांची जी बैठक पार पडत आहे या बैठकीमध्ये भाजप सोबतच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहतील। खरं तर महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही महिन्यांपासून महायुतीचे जे नेते एकमेकांविरोधात बोलतात, मग ते पालकमंत्री पदावरून असेल किंवा मग निधी वाटपावरून जी नाराजी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर ते कुठेतरी जाहीर होताना किंवा माध्यमांसमोर ते येऊन एकमेकांवरती टीका करताना पाहायला मिळतात। तर या सगळ्या गोष्टी बाहेर येऊ नये, आपण एकमेकांसोबत किती सोबत आहोत आणि आपले अंतर्गत वाद हे कशा प्रकारे बाहेर येऊ नये, या सगळ्या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये समन्वयकांच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि पुढील रणनीती या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होईल। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 7 वाजता जी बैठक बोलवण्यात आलेली आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। या बैठकीमध्ये मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत आणि सोबतच कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण। निश्चितच भाजपचे सर्वच महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी असतील, कारण रणनीतीची ही बैठक असणारी। सीमा, जरूर या बैठकांवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घेत राहू। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।